हरितालिका व्रत, ज्यामुळे शिवपार्वतीचा विवाह झाला. आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर कथा. ही आहे हरितालिका व्रताची, ज्यामुळे देवी पार्वतींनी आपल्या आराध्य भगवान शिवांना पतिरूपात प्राप्त केले. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, निश्चय आणि भक्तीने ईश्वर आपल्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करतात. चला तर मग जाणून घेऊया हरितालिका व्रतकथा आणि त्याची संपूर्ण माहिती, ज्यामुळे शिवपार्वतीचा पवित्र विवाह झाला. हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची सखी तपश्चर्येला घेऊन गेली, म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्षे झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा वचारली. येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तोच तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस, त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह शिवलिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या 7 जन्म वंध्या होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करून
शिवलिंगाचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणाचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. कथा तर ऐकली, आता जाणून घेऊयात की हे व्रत कोण करतात आणि त्याचं महत्त्व काय आहे. सौभाग्य प्राप्ती, ऐश्वर्य, सुखसमृद्धी यासाठी हरितालिका व्रत केले जाते. हे व्रत कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करतात, तर विवाहित स्त्रिया हे व्रत सुखी वैवाहिक जीवन आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. जर हरितालिका व्रत करायचे असल्यास त्याची व्रतपूजा कशी करतात व त्यासाठी लागणारी सामग्री कोणती असते याची माहिती पाहूयात. या दिवशी मुली आणि सुवासिनींनी स्नान केल्यानंतर स्वच्छ जागेवर एका जागी चौरंग किंवा पाट ठेवावा. रांगोळी काढून आणि केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचे कापड पसरावे. बाळू आणून पार्वतीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस गणपती मांडावा. समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळं ठेवावे. सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा. सर्वप्रथम गणपती पूजन आणि नंतर महादेव व पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेदरम्यान पार्वतीसाठी शृंगाराचे साहित्य ठेवावे. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजा केल्यावर धूप, दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरितालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहेत: बेल, अघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ. अशोकाची पाने. हरितालिकेची कथा ऐकून आरती करावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून शिवलिंगाचे विसर्जन करावे. ही होती हरितालिका व्रताबद्दलची संपूर्ण माहिती. अशाच सुंदर आणि मनोरंजक गोष्टींसाठी पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि नवीन गोष्टी चुकवू नयेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.